Hello, my dear children. I am dear Patil sir from New Model School, Thakurli East. Dear children, today we are going to see here the activity of 10th standard English bridge course activity. Dear children, today we are going to see here a special topic, summary writing. समरी रायटिंग म्हणजे एक तृतीयांश सारांश. म्हणजे एखादी दिलेली समरी जी असेल किंवा एखादा दिलेला परिच्छेद जो असेल तो आपण थोडक्यात लिहिणे किंवा थोडक्यात त्याची मांडणी करणे. हाऊ टू राईट समरी रायटिंग वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस हिअर. द इंट्रोडक्शन. अ समरी इज अ शॉर्टन्ड व्हर्जन ऑफ ए पॅसेज रिटन इन वन्स ओन वर्ड. समरी म्हणजे काय तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या शब्दामध्ये थोडक्यात एखाद्या परिच्छेदाचं वर्णन करणं म्हणजे समरी रायटिंग. इट इज कंडेन्स्ड व्हर्जन ऑफ ए लार्जर रीडिंग. म्हणजेच एखाद्या लांबलचक वाचनाचं एक थोडक्यात लेखन. इट कव्हर्ड द इसेन्शियल पॉईंट्स ऑफ द ओरिजिनल पॅसेज. एखाद्या पॅसेजमधील अत्यंत महत्त्वाचे फक्त मुद्दे या ठिकाणी विचारात घेतले जातात. इट इज द गेस्ट ऑर मेन थीम ऑफ ए पॅसेज एक्सप्रेस्ड इन शॉर्ट. एखाद्या परिच्छेदाचं अगदी थोडक्यात आणि महत्त्वाचा सारांश, महत्त्वाची थीम, महत्त्वाची गोष्ट यामध्ये नोंद केली जाते. इट प्रेझेंट्स लार्ज चंक ऑफ इन्फॉर्मेशन इन शॉर्ट. एखाद्या लांबलचक मुद्द्याचं थोडक्यात वर्णन या ठिकाणी, माहिती या ठिकाणी दिली जाते. कोहिसिव्ह सेंटेन्सेस अ समरी कॅन बी यूज्ड. या ठिकाणी अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी काही मुद्दे जे आहेत ते विचारात घेऊ. टू प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन ब्रीफ. टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन कन्शियसली. म्हणजे माहिती जी आहे ती माहिती ब्रीफमध्ये सादर केली जाते. इन्फॉर्मेशन आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण आणि थोडक्यात सादर केली जाते. टू स्टेट द मेन ऑर इसेन्शियल पॉईंट विदाऊट एनी डिटेल्ड एक्सप्लेनेशन. कोणतेही मुद्दे किंवा पॉईंट्स, महत्त्वाचे मुद्दे अतिशय डिटेलमध्ये, अतिशय पूर्णतः न सांगता थोडक्यात सांगितलं जातं. टू गेट ॲन आयडिया ऑफ वर्क. आणि यामधून आपण कामाची कल्पना घेऊ शकतो. रायटिंग अ समरी. रायटिंग समरी इज अ युजफुल स्किल टू लर्न अँड प्रॅक्टिस. थोडक्यात लेखन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे आणि त्याचबरोबर सरावासाठी आणि शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. समराईज आर an important part of our everyday life that help us to share information quickly or share. समरी रायटिंग जे आहे किंवा समराईज जे आहे थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे मांडणे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण ते मुद्दे आपण थोडक्यात आणि पटकन एखाद्याला शेअर करू शकतो किंवा एखाद्यासोबत देऊ शकतो. गिट्स ऑफ लॉंग कन्व्हर्सेशन. एका लांबलचक कन्व्हर्सेशनचा मुद्दे जे आहेत ते थोडक्यात. देर इज सर्टन इम्पॉर्टंट थिंग्स वन हॅज टू कीप इन माइंड व्हाईल रायटिंग अ समरी. समरी रायटिंगचे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. रिमेंबर दॅट यू आर नॉट रायटिंग अ रिव्ह्यू. एक लक्षात ठेवायचं आहे की आपण या ठिकाणी रिव्ह्यू लिहित नाही आहे. म्हणजे काय, एकदम लांबलचक पूर्णतः वर्णन या ठिकाणी आपण कुठलंही देत नाही आहे. कीप युअर ओन व्ह्यू पॉईंट आऊट ऑफ युअर समरी. यामध्ये समरी लिहित असताना आपण आपले वैचारिक मुद्दे आपल्या शब्दामध्ये त्या पॅसेजमधून व्यक्त करायचे आहेत. युअर एम टू शेअर इन्फॉर्मेशन अँड नॉट ओपिनियन. त्याचबरोबर या ठिकाणी समरी रायटिंगमध्ये आपल्याला केवळ माहिती पुरवायची आहे, आपलं मत व्यक्त करायचं नाही आहे. म्हणजे आपलं मत न व्यक्त करता ज्या पॅसेजमधून आपल्याला मत व्यक्त केलेलं आहे आपलं नाही, लेखकाने किंवा
लिहिणाऱ्याने जे मत व्यक्त केलेलं आहे तेच आपल्याला मत व्यक्त करायचं आहे. मेथड ऑफ प्रोसिजर. बी प्रिपेअर्ड फॉर क्लोज अटेन्शन अँड डीप थिंकिंग. आपल्याला ज्यावेळेस समरी रायटिंग लिहायची असते त्यावेळेस आपण अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे आणि अतिशय खोल विचार करायला पाहिजे. रिमेंबर दॅट अ समरी शुड बी एक्सप्रेस्ड इन ॲज अ फ्यू वर्ड्स ॲज पॉसिबल. समरी लिहित असताना अगदी थोडक्यात आपल्याला ती वर्णन करायची आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढं थोडक्यात शब्द मांडायचे आहे. सिन्स द लेंथ ऑफ द गिव्हन पॅराग्राफ टू समराइज मे डिफर, one has to keep in mind that it shouldn't contain more than a third of the number of words in the original passage. एखाद्या ओरिजिनल पॅसेजच्या केवळ 1/3 एवढंच आपल्याला सारांश त्या ठिकाणी करायचा आहे आणि तेही थोडक्यात करायचं आहे. बाय फॉलोइंग दिस यू विल बी एबल टू मास्टर द स्किल ऑफ समरायझिंग. खाली दिलेल्या मुद्द्यांचा विचार केला तर आपण समरी रायटिंगमध्ये अतिशय निष्णात असे व्यक्ती होऊ शकतात. डिव्हाइड अँड कॉन्कर. फर्स्टली स्कीम द टेक्स्ट अँड फोकस ऑन एनी हेडिंग, सबहेडिंग अँड मेक शुअर यू अंडरस्टँड देम ॲज यू रीड. अंडरलाईन द मेन पॉईंट्स. या ठिकाणी पॅरेग्राफ लिहित असताना आपण अतिशय पॅरेग्राफमध्ये डिव्हायडेशन कसं करायचं आहे, डिव्हाइड आणि त्याचबरोबर आपण मुद्देसूद मांडणी, त्याचबरोबर हाऊ वी शुड हॅव टू बी अ व्हेरी कॉन्कर हिअर, म्हणजे एखाद्याला मुद्द्याला व्यवस्थित चिकटून कसे राहायचे किंवा एखादा व्यवस्थित मुद्दा कसा व्यक्त करायचा. आपण सुरुवातीला टेक्स्ट वाचायचा आहे आणि त्यामधून हेडलाईन कोणती आपल्याला तयार करता येईल ते समजून घ्यायचे आहे. मेन पॉईंट्स जे आहेत, मेन मुद्दे जे आहेत त्यांना अधोरेखित करायचं आहे. रीड करायचं आहे. रीड अँड गेट फील ऑफ ऑथर्स टोन, स्टाईल अँड मेन आयडियाज. लेखकाने जे लिहिलेलं आहे ते जणू काही आपणच आहोत त्या ठिकाणी. त्याच्या भावना समजून घ्या. त्याच्या मेन आयडिया, प्रमुख कल्पना कोणत्या आहेत, लिहिण्याची स्टाईल कोणती आहे, टोनिंग कोणतं आहे ते समजून घ्या. रीरीड, पुन्हा वाचा. रीरीडिंग शुड बी ॲक्टिव्ह रीडिंग. रीरीडिंग हे ॲक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजे आपण प्रत्यक्ष सहभाग घ्यायला पाहिजे. आयडेंटिफाय द रिलेव्हंट पॉईंट्स दॅट द ऑथर ट्राईंग टू कन्व्हे. ऑथरला, लेखकाला कोणते मुद्दे या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचे आहेत ते अतिशय समजून घ्यायला पाहिजेत. ऑथर इज ट्राईंग टू कन्व्हे, आपल्यासोबत कन्व्हेन्स करायला बघत आहेत ते, आपल्यासोबत तडजोड करतात ते. अवॉइड युजिंग स्टॅटिस्टिक, एक्झाम्पल अँड इलुस्ट्रेशन. काही उदाहरणं दिलेले असतात पॅरेग्राफ्समध्ये, काही मत व्यक्त केले इतर गोष्टींबद्दल, ते आपण त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. वन सेंटेन्स ॲट अ टाईम, एका वेळेला एकच वाक्य लिहायचं. यू शुड नॉट हॅव अ फर्म ग्राफ्स ऑफ द टेक्स्ट, यू विल बी समरायझिंग करत असताना आपण फर्म असायला पाहिजे, म्हणजे आपण ग्रास्पिंग आपलं त्या ठिकाणी पॉवर असायला पाहिजे, म्हणजेच काय आपण मुद्दा व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आहे. मेक शुअर टू इन्क्लूड की पॉईंट्स. की पॉईंट्स जे आहेत ते की पॉईंट्स आपण त्यामध्ये, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये मांडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. इन्क्लूड ते पॉईंट त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हिअर यू नीड टू यूज युअर ओन वर्ड्स, एक्सप्रेशन. आपल्याला आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये ते मांडायचं आहे. राईट दिस इज स्टेटमेंट. दिस इज स्टेटमेंट, आपल्याला अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यामध्ये वापरायला पाहिजे. दिस मीन्स अ शॉर्ट स्टेटमेंट, युजली वन सेंटेन्स दॅट सेज. एखादं वाक्य असं म्हणतं की व्हॉट द होल पॅसेज इज अबाउट, संपूर्ण पॅरेग्राफ हा कशाबद्दल आहे. थिंक इन टर्म्स ऑफ व्हॉट द ऑथर इज ट्राईंग टू कन्व्हे थ्रू द पॉईंट्स. आणि त्याचबरोबर ऑथर आपल्याला या ठिकाणी कोणत्या मुद्द्यांबद्दल सांगतो आहे ते मुद्देसुद्धा आपण या ठिकाणी मांडायला पाहिजे. रीड टू राईट. रीड टू राईट, लेखनासाठी वाचन. ॲट दिस पॉईंट यू आर रेडी टू राईट युअर समरी. या क्षणाला आपण आपली समरी लिहिण्यासाठी तयार आहोत. यू कॅन यूज
दिस इज स्टेटमेंट इज ॲन इंट्रोडक्टरी स्टेटमेंट ऑफ युअर समरी. आणि इंट्रोडक्टरी म्हणजे वाक्य सुरुवात करणारे तुमचे स्टेटमेंट तिथं असणार आहे. युअर ऑदर सेंटेन्सेस कॅन मेक द बॉडी, आणि इतर सेंटेन्स तुमचे जे असतील ते समरीची बॉडी असेल. मेक शुअर दॅट दे आर इन ऑर्डर. आपले मुद्दे जे आहेत ते ऑर्डरमध्ये असायला पाहिजे. ऑर्डर म्हणजे काय, ते पहिला प्रसंग संपल्यानंतर दुसरा संपल्यानंतर तिसरा प्रसंग असे एका साखळीमध्ये असायला पाहिजेत. सरळ मिसळ असे इतर शेवटचा मुद्दा पहिले आणि पहिला मुद्दा शेवटी असं असायला नको. ॲड सम ॲप्रोप्रिएट ट्रान्झिशन वर्ड्स. काही बदल घडून आणणारे ट्रान्झिशन वर्ड जे आहेत ते आपण त्या ठिकाणी वापरायला पाहिजे आहेत योग्य त्या ठिकाणी. देन, त्यानंतर, हाऊ एव्हर, मोर एव्हर, एक्सेट्रा, दॅट हेल्प द आयडिया इन अ समरी, मेंटेन द फ्लो ऑफ आयडिया इन द समरी. हे मुद्दे जे आहेत किंवा हे पॉईंट जे आहेत आपल्याला समरी पुढे नेण्यासाठी मदत करत असतात. वन्स यू आर ॲक्च्युली पुटिंग पेन टू पेपर. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष पेपरवर लिहायला पेन घेणार, रिमेंबर दिस टिप्स. ह्या टिप्स लक्षात ठेवा. बी कॉन्शियस, सावध राहा. कॉन्शियस म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे याबद्दल विचार करा. रिफ्रेन फ्रॉम बिंग टेम्प्टेड टू इन्क्लूड डिटेल्स. कुठल्याही मुद्द्याचं त्या ठिकाणी टेम्पटेशन होणार नाही किंवा वारंवार सांगितला जाणार नाही याबद्दल सावध राहा. यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स. साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ वापरा. पर्सनल रिफ्लेक्शन हॅव टू बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. स्वतःचं वैयक्तिक मत हे अतिशय टाळायलाच पाहिजे. रिव्ह्यू. लास्टली, रिव्ह्यू युअर समरी फॉर स्टाईल, ग्रामर अँड पंक्च्युएशन. त्याचबरोबर आपण रिवाईज या ठिकाणी रिवाईज आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे की समरी लिहित असताना स्टाईलिश असायला पाहिजे, ग्रामरचा उपयोग आणि पंक्च्युएशनचा उपयोगसुद्धा व्हायला पाहिजे. स्पेशल टिप्स फॉर समरी रायटिंग. खाली दिलेल्या टिप्स आहेत. रिमेंबर टू प्रोव्हाइड अ सुटेबल टायटल टू युअर समरी. आपल्या समरीला योग्य ते टायटल द्यायला पाहिजे. अ टायटल इज मॉन्डेटरी, ठळक असायला पाहिजे. अ समरी डज नॉट नीड अ कन्क्ल्युजन. समरीमध्ये कन्क्ल्युजन म्हणजे समारोप नको. बट इफ द ओरिजिनल एंड्स विथ अ मेसेज टू बी रीडर, दिस शूड नॉट बी लेफ्ट आउट. परंतु रीडरसाठी जर का एखादा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी समरीमध्ये दिला असेल तर तो आपण निश्चितच घ्यायला पाहिजेत. द एम ऑफ समरायझिंग ऑफ अ पॅसेज इज टू बी एनेबल यू टू अंडरस्टँड द मेन पॉईंट्स अँड एक्सप्रेस देम इन युअर ओन लँग्वेज इन शॉर्ट. समरी रायझिंगचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा अशा स्वरूपाचा आहे की एखादा पॅसेज जो आहे तो तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजायला पाहिजे आणि त्याचबरोबर तो तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तो थोडक्यात व्यक्त करता यायला हवा आहे. रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली टू अंडरस्टँड इट. आणि दिलेला परिच्छेद जो आहे तो अतिशय काळजीपूर्वक वाचायचा आहे तो समजून घेण्यासाठी. रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली टू अंडरस्टँड इट. दिलेला परिच्छेद जो आहे तो समजून घेण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक वाचायचा आहे. यूज ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. योग्य तो शब्द वापर करायला पाहिजे. ग्रामर अँड लँग्वेज. अवॉइड एक्सप्रेसिंग युअर ओपिनियन. आपलं स्वतःचं मत व्यक्त करायला नको. अवॉइड एक्झॅक्ट रिपिटेशन ऑफ सेंटेन्स. आणि वारंवार रिपिटेशन जे होणार आहे ते आपण टाळायला पाहिजे. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट. डिअर स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू रीड हिअर द पॅरेग्राफ अँड of this paragraph we have to summarize it. The paragraph is there. Importance of sport. खेळाचे महत्त्व. Means here we are going to read the speech now. Honorable chief guest, headmaster of our school and my dear friends. Today I am going to speak on importance of sport. एक विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला एक स्पीच देतो आहे, भाषण देतो आहे आणि तो भाषणामध्ये आपली सुरुवात करत असताना सांगतो आहे ऑनरेबल चीफ गेस्ट, प्रमुख अतिथी, हेडमास्टर, शाळेचे मुख्याध्यापक अँड माय डिअर फ्रेंड्स आणि विद्यार्थी मित्रांनो. टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट. आज रोजी मी आपल्यासमोर या ठिकाणी खेळाचे महत्त्व याबद्दल बोलणार आहे. इफ यू ऑब्झर्व सम पीपल, जर का तुम्ही काही लोकांना निरीक्षण करत असाल, देन यू विल नोटीस दॅट ह्युमन लाईफ इज अ सिरियस ऑफ टेन्शन अँड प्रॉब्लेम्स. काही लोक जे आहेत किंवा मानवाचं जीवन जे आहे अतिशय तणावामध्ये आणि समस्यांमध्ये आहे.
ऑल्सो दे हॅव अ व्हरायटी ऑफ कन्सर्न रिलेटिंग टू देअर लाईफ. आणि त्याचबरोबर जीवनामध्ये अजून विविध प्रकारच्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी लागू आहे. स्पोर्ट इज समथिंग दॅट मेक्स यू फ्री फ्रॉम दिस ट्रबल, कन्सर्न अँड टेन्शन. आणि स्पोर्ट खेळ हे असं माध्यम आहे की ते तुम्हाला तुमच्या इतर त्रासापासून, इतर तणावापासून आणि इतर असलेल्या अजून काही तणावासंबंधित इतर गोष्टी ज्या आहेत त्यापासून ते तुम्हाला मोकळं ठेवू शकतं. मोर एव्हर दे आर ॲन इसेन्शियल पार्ट ऑफ लाईफ. हू बिलीव्ह इन लाईफ आर एबल टू फेस द प्रॉब्लेम. आणि जे कोणी व्यक्ती जे आहेत ते व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जर का खेळत असतील तर त्यांच्या जीवनामध्ये तो अतिशय अविभाज्य भाग होईल. बिलीव्ह इन लाईफ आर एबल टू फेस द प्रॉब्लेम. आणि तुम्ही जीवनाला तोंड देऊ शकाल, आपल्या समस्यांना तोंड देऊ शकाल. दे हेल्प इन द प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी. सम पीपल फेस द मेनी प्रॉब्लेम्स ऑफ देअर ऑर्गन्स ऑफ देअर बॉडी. फर्दरमोर दे रिफ्रेश अवर माइंड अँड द बॉडी. त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त ते आपले बॉडी जे आहेत ते रिफ्रेश करू शकतात, माइंड रिफ्रेश करू शकतात. फर्दरमोर दे रिफ्रेश अवर माइंड अँड द बॉडी फील्स एनर्जाइड. यामुळे ते आपली बॉडी जे आहेत आणि आपला माइंड जो आहे एनर्जाइड करू शकतात. म्हणजे काय, त्यांना पुनरुत्तेजित करू शकतात. इट ऑल्सो मेक्स मसल्स स्ट्रॉंग अँड कीप देम इन गुड शेप. खेळ जे आहेत आपले स्नायू आणि आपल्या शरीराचा आकार जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं. इन स्कूल्स अँड कॉलेजेस, शाळा आणि महाविद्यालयात दे कन्सिडर स्पोर्ट्स ॲज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर एज्युकेशन. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खेळ जे आहेत ते आपल्या शिक्षणाचा एक भाग आहे. ऑल्सो दे ऑर्गनाईज स्पोर्ट्स कॉम्पिटिशन अँड डिफरंट काइंड्स. शाळासुद्धा त्याच प्रकारचे विविध प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा, वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा आयोजित करतात. इन स्कूल्स दे ऑर्गनाईज ॲन्युअल स्पोर्ट्स इव्हेंट. शाळेमध्ये वार्षिक खेळ आयोजित केले जातात. अँड ऑन डेली बेसिस, आणि दैनंदिन दे हॅव अ स्पेसिफिक पिरियड फॉर स्पोर्ट अँड गेम. आणि शाळेमध्ये सुद्धा एखादा स्पेसिफिक पिरियड जो आहे तो खेळाचा ठेवला जातो. इन दिस पिरियड टीचर टीच देम द वे टू प्ले डिफरंट स्पोर्ट्स अँड गेम्स. आणि त्या खेळाच्या कालावधीमध्ये शिक्षक त्यांना शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, गेम, स्पोर्ट्स, वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ हे त्या ठिकाणी शिकवत असतात. दी स्पोर्ट्स अँड गेम्स टीच स्टुडंट न्यू थिंग्स. विद्यार्थ्यांना हे खेळ जे आहेत, वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, बौद्धिक खेळ हे त्यांना शिकवत असतात, नवीन गोष्टी शिकवत असतात. अँड दे हॅव अ बॉन्ड विथ देम. आणि त्याबरोबर त्यांची ती जुळवणूक होत जाते, त्यांना ते खूप आवडायला लागतात. इन ॲडिशन स्पोर्ट्स हेल्प देम डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अँड करेज. या व्यतिरिक्त खेळ जे आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचा आत्मविश्वास आणि धाडस जागृत करतात. ऑल्सो दे बिकम ॲक्टिव्ह अँड स्विफ्ट. खेळामुळे ते अतिशय सक्रिय आणि त्याचबरोबर चपळ असे बनतात. अँड सक्सेस फील देम विथ मोटिवेशन अँड एगरनेस. आणि सक्सेस यामध्ये यश त्यांना मिळतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये मोटिवेशन, प्रोत्साहन निर्माण होतं आणि उत्साह निर्माण त्या ठिकाणी, एगरनेस, तीव्रता त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते पुढील गोष्ट जाणून घेण्यासाठी, पुढील खेळाच्या नियम जाणून घेण्यासाठी किंवा खेळाचे वेगवेगळे प्रकार जाणून घेण्यासाठी. इन दिस वे गेम्स आर व्हेरी इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ. अशा प्रकारे खेळ आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. थँक्यू. धन्यवाद. नाव वी आर गोइंग टू समराइज हिअर इन शॉर्ट. Importance of sport. Sport are very important in our life. It makes us healthy and fit. It keeps away any diseases and ailments. We can also choose sport as our career. खेळसुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अतिशय करिअर म्हणून निवडू शकतो. इट मेक्स अस टेन्शन फ्री. खेळ आपल्याला टेन्शन फ्री बनवतात. इट हेल्प्स टू डेव्हलप अवर कॉन्फिडन्स. खेळ आपल्याला आत्मविश्वास
वाढवण्यासाठी मदत करतात. इट मेक्स अवर मसल स्ट्रॉंग. खेळ आपल्या स्नायू बळकट बनवतात. अँड ऑल्सो स्पोर्ट्स मेक्स अवर लाईफ हॅपी. खेळ आपलं जीवन अतिशय आनंदी बनवतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा समराईज करू शकतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस